मी मागे फोटो दाखवले, आपल्या ग्रुपमध्ये मी टाकलेले आहेत फोटो. त्याला थोरॅसिक कॅन्सर होता, पण जसलोक हॉस्पिटलने त्याला चुकीची ट्रीटमेंट देऊन हेड अँड नेकचे रेडिएशन दिलं गळ्याला. त्याच्यामुळे काय झालं, त्याचा गळा पूर्ण जळाला, ती स्किन अशी होती. त्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉलिंगने ही केस बघितली. मी त्यावेळेला रिपोर्ट मागवल्यानंतर माने सरांना मी सांगितलं, म्हणजे 1 महिना मी पहिले शिकलो, 1 महिना मी शिकलो. त्याच्यानंतर माने सरांना मी ही केस दाखवली, तर त्यांनी इमेरिज टाकायला सांगितली की त्याच्यावर पहिले इमेरिज बघा टाकू. आणि आपण इमेरिज टाकल्यानंतर रक्कम भरली, त्याची पूर्ण डेड स्किन ही निघून गेली. जी डेड स्किन होती ना, ती पूर्ण निघून गेली आणि त्याच्यावर स्किन आली. ही स्किन अशी होती. हा 5 दिवसाचा फरक आहे जो मी तुम्हाला अगोदर दाखवला. त्याच्यानंतर आणखीन एक केस आलेली ठाण्याची. ती ब्रेन क्लॉट होता आणि ब्रेन क्लॉट पॅरालिसिस होता. ती पण आपण 6 दिवसामध्ये त्या पेशंटला चालायला लावलं. ते म्हणजे निरोरी इमिरी या 2 याच्यावर तो चालायला लागला. दुसरी गोष्ट आणखीन एक 12 वर्षाची मुलगी, तिला ऑर्थोपेडिक हे मारलेला, अपंग, 12 वर्षापासून अपंगत्व होतं. ती पण केस आपण हँडल केली. 12 वर्षानंतर ती जी पायाची तिची घडी होती ना, ती पायाची घडी तिने सोडली 12 दिवसामध्ये. म्हणजे जवळजवळ 1 महिन्यामध्ये हे मला 3 रिझल्ट मिळाले आणि मला जॉईन होऊन आता हा 2रा महिना आहे. त्याच्यात आणखीन एक गँग्रीनची केस परवाच्या दिवशी आलेली, परवाच्या दिवशी. त्याच्यावर पण मी स्वतः डॉक्टर बनलो आणि बोललो आता त्याच्यावर टाका इम्युनिटी टाकल्यानंतर ती जी डेड स्किन होती ना, त्याची ब्लॅकिश झालेली, ती सगळी क्लिअर झाली. ती स्किन अशी होती. एक शेवटचं फक्त दाखवतो आणि मी माझं बोलणं संपवतो.